काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। एकीकडे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, दुसरीकडे सोयाबीन कापसाला हमीभाव मिळत नाही असं ते म्हणाले। शेतकऱ्यांची सरकारकडनं थट्टा सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं। अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत। आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी। आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात। आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत, जरा माहिती घ्या। तर शेतकऱ्यांच्या मदतीवरनं उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। आपण पाहूया तिघांनीही काय म्हटलं। पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले, त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे। 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत। मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का? सोयाबीन, कपासी, त्याच्याचबरोबर इतरही जे काही हमीभाव केंद्र आहेत सरकारचे, त्या माध्यमातून जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, 25-30% माल शेतकऱ्यांचा हा त्याच्यातून विकत घेतला जाईल। क्वालिटीचे इश्यू, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जो शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हा रिजेक्ट केला जातो। मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे। म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार AC मध्ये आणि तुपाशी आहे, तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।